मुंबईच्या वर्सोवा भागात मनसेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मनसेकडून पुस्तकाचं वाटप करण्यात आलं। 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी बोलण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून मराठी सक्ती करण्यात आलेली। या पार्श्वभूमीवर मनसेने मराठी शिकण्यासाठी या पुस्तकाचं वाटप केलेलं आहे। शासनाची 1 मे पासून जी मराठी भाषेची सक्ती आहे त्या संदर्भात आम्ही आमचे जे इथले वर्षानुवर्ष राहणारे रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी भाषेची बेसिक आम्ही पुस्तकं वाटलेली आहेत। त्यांना त्या मराठी भाषेची जी माहिती पाहिजे ती त्यांना देण्यात आली आहे आणि पुढच्या 7 दिवसात त्यांना मराठी बोलता येईल व वाचता येईल एवढं या पुस्तकामध्ये मराठी भाषेचं ज्ञान आहे आणि त्यांनी पण ही मराठी भाषा शिकली पाहिजे हे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यांनी शिकायला चालू केलेलं आहे। धमकी देणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ। भाषा शक्तीच्या निर्णयाबाबत मनसे आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय, तर धमकी देणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हा अतिशय एक तुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाहीये। 1 नंबरचा तुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। काही संघटना देखील शशांकराव यांची संघटना आहे त्या देखील मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला वेठीत धरू शकतात की नाही। मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत त्यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची योग्य वेळ आहे। त्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही। इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही।